नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होते 6:46 आणि करंजाड्याची ट्रिप लागते. पण ती करंजाची ट्रिप मी तिथे जाणार नाही, कारण तिथून ट्रिप लागतील नाही लागतील याचं काही गॅरंटी वॉरंटी नाही. तर CNG हाफ टाकीपेक्षा आहे थोडा. तर 70 ते 80 किलोमीटरची रेंज भेटेल आपल्याला तसं बघायला गेलं तर. पण मी तरी पण विचार करतो की CNG टाकून घेतो, मग टेन्शन राहणार नाही. आणि उबरला अपडेट आलेला, उबरचा जर रेट आहे ना 32 किलोमीटरचे 460 रुपये असं समथिंग काय ते रेट दाखवत होते. बाबा एवढं जर या रेटने जर गाडी चालवली तर कल्याण आहे. मग 40 किलोमीटरचे 483. 34 मिनिटचे. एक काम करतो, याला गायबच झाली. पलावा सिटीच्या आसपास कुठेतरी होती. 324 रुपयाचा CNG बसला. प्रेशर 200. ठीक आहे. पिकअप लोकेशन कुठून आहे? ओके, ठीक आहे. अशी ट्रिप घेऊ शकतो. आता मी आहे खारघर मग हे 3 मंकींच्या इथे. आणि ट्रिप लागते हॉस्पिटल. अरे भाई, उबर गो मी चालू करून ठेवलंय काय? एक 30 किलोमीटरचे. ओके, अरे हां, उबर गो चालू करून ठेवलंय. तरीच मला इतका उबर गोच्या ट्रिप का लागत आहेत. आता उबर गो बंद केले, आता बघू कशा ट्रिप लागत आहेत. अंधेरी ईस्ट, PVR सिनेमा, चाकला. 15 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे हा, तसं बघायला गेलं तर. उबरमध्ये कोपरखेरणेची ट्रिप लागली आहे. अप्रॉक्सिमेटली 20 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. सो जातोय कोपरखेरण्यामध्ये. मी थोडासाच कन्फ्यूज आहे की कुठल्या रेटच्या ट्रिप मारायच्या. ओलामध्ये हे विचार करून चाललो होतो की लॉंग ट्रिप भेटतील, पण भेटल्या नाही. कोणत्या एरियामध्ये ड्रॉप होतं? कोपरखेरण्यामध्ये आहे सध्या, पण हे तर पूर्ण डायरेक्ट एंडच आहे कोपरखेरण्याचं, बॅक साईड पूर्ण. तर इथून ही वर्लीची ट्रिप लागते. कोपरखेरणेमधून वाशीची ट्रिप भेटली. मी थोडा खुश झालो. पण जसं कस्टमरच्या लोकेशनमध्ये पोहोचलो आणि कस्टमर सोबत एक व्यक्ती दिसली, ती आजीच्या नाकामध्ये असे पाईप टाकले होते. असे जेव्हा व्यक्तीला जेव्हा बघतो ना, तर मला भीती वाटते. आणि ओलामध्ये तर माहीतच आहेत की लोकेशनचा तर लफडाच आहेत की एक्झॅक्टली कुठं लोकेशन आहे, काय हॉस्पिटल आहे, काय बिल्डिंग आहे ते दाखवत नाहीत. तर बाबा, पण काय झालं नाही, गाडीमध्ये काय केलं नाही, त्याही एकदम झोपून होत्या. पण बाबा ते नको हॉस्पिटलच्या ट्रिप्स. पण आता काय करणार, जायला हे ओला विचित्रच आहे, पण ठीक आहे. आता इथे पवई आणि BKCची ट्रिप लागत होती बिझनेस पार्टनरमध्ये. दोन्हीही मॅच केल्या, दोन्ही लिहून आलं अनदर ड्रायव्हर मॅच. मग आता मी वाशीमध्येच थांबलो आहे. इथून सहसा ट्रिप लागत तर नाहीत, पण आता बघू. अप्रॉक्सिमेटली 9 वाजलेत, आता 4 मिनटं बाकी आहेत 9ला. इथून ट्रिप लागले तर ठीक आहे, नाहीतर मग नाहीत. मॉर्निंगला सकाळी लवकर लॉग इन करायचा काहीच उपयोग झाला नाही. एक तर लो रेट होता आणि त्याच्यामुळे ॲक्सेप्टन्स रेटची मग पूर्णपणे वाट लागलेली आहे. 12वरून डायरेक्ट 8वरती पोचला तो. जाऊ दे, पण रेटिंग चांगली आहे. 4.90 होती, आता 4.91 झाली रेटिंग. काय खतरनाक रेट आहे. मोहपाडा एक नंबर रेट. घंटा जातो मी या रेटनी. बघा कधी संपतोय. आणि नवीन जो प्लॅन आला आहे, या लोकांनी 500 रुपये वाढवलेत. काय अर्थ आहे 500 रुपये वाढवून? घ्यायला तर लागणारच, आणि विचार करतोय की घेऊ, पण पहिला आधी हा संपू द्या. मी परेलची ट्रिप घेतली आहे. आता परेल हा कुठला आहे, कुठे काय दाखवते देवाला माहिती, पण रेट ठीकठाक आहे. 20 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे लागली आहे. आणि पास संपायच्या आधीच चला एक 400वाली ट्रिप मारून घेऊया, म्हणून मी
ॲक्सेप्ट केली आहे. सहसा मी परेलला जात नाही, कारण तिथे ना फसण्यासारखं होतं. ते एल्फिस्टन ब्रिज वगैरे बंद झालेत ना, त्याच्यामुळे ना ट्रॅफिक चालली आहे, सीन आहे तिथे. मी टाईम पण चेक केलं आहे, 1 तासाच्या आसपास दाखवतो आहे. तर टाईमच्या हिशोबाप्रमाणे आणि किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे चांगला तर आहे रेट. आता ओला काय करतो आहे फालतूगिरी सांगतो मी तुम्हाला. 9 वाजलेत, 9 वाजून 9 मिनटं. आणि कस्टमरचे लोकेशन पण काही जास्त लांब नाही आहेत, फक्त 700 मीटरच आहे. तर चला मग कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करतो आणि परेलला गेल्यावरती सिच्युएशन काय आहे ते आपण बघू. या शाळेची इथे कुठे ना कस्टमरला सोडायचं होतं, पण ते कस्टमर बोलले मला इथेच सोडतो आणि मी जातो. भाई या कस्टमरने काढली ना सिगरेट पियायला. मी बोललो अहो सर, गाडीमध्ये सिगरेट नका पिऊ. ते बोलले की हां ठीक आहे. चांगला व्यक्ती होता, मराठी माणूस. ऐकलं त्यांनी तर बरं वाटतं जर असे कस्टमर ऐकतात तर. आणि ह्याच प्रकारे ओलाची शेवटची ट्रिप कंप्लीट होते. आणि आता मी जातो आहे सायन्स सर्कलच्या आसपास. तिथे गेल्यावरती आपल्याला ट्रिप चांगल्या लागतील. जाता जाता बघू भेटतात का एखादे. ओलात आता बंदच झाला, उबर चालू आहे. आणि मला वाटत नाही की उबर काय वाजेल इथे. ओलाचं मंथली रिचार्ज केलं आहे मी, 2499 रुपयाचा रिचार्ज आहे. तर ट्रिप्स काय तशा लागत नाहीत, या अशा ट्रिप्स लागत आहेत. घ्यायला काही इश्यू नाही आहेत, पण 3 किलोमीटरचा पिकअप आहे. कार वेस्ट घेऊ काय, पण तिथून नंतर काय ट्रिप लागणार. खारवरून लोअर परेल, इथून पण काय ट्रिप लागणार नाही. ट्रिप चांगल्या लागतच नाही. त्यांना नॉर्मली सायन्स साईडला ज्या आहेत ना, मी मागाशी चुनाभट्टीमध्ये पण होतो, तिथून पण काही ट्रिप लागल्यात नाही. जवळपास 1 तास झाला तर ट्रिप काय झाल्याच नाही, कारण आपल्याला चांगल्या ट्रिप भेटतच नाही आहेत. तसं बघायला गेलं तर BKC मधून पण काही ट्रिप भेटणार नाही, पण भेटली तर चांगलं आहे. ऑल रिक्वेस्ट टेकन ट्राय अगेन लेटर, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ती ट्रिप भेटली नाही. आज फ्रायडे आहे. माझं 10 वाजताच काम 1000 रुपयाचं झालं होतं. गाडी 15 रुपये पर किलोमीटरच्या रेटने चालली आतापर्यंत. ॲक्च्युअलमध्ये चालली होती 17-18 रुपयाच्या हिशोबाप्रमाणे. पण काय झालं की चुनाभट्टीला इथे आलो, सायनला आलो आणि वॉशरूमसाठी जायचं होतं. तर त्याच्यामुळे मग काय झालं की मी आहे ना चुनाभट्टीमध्ये गेलो. चुनाभट्टीमध्ये गेल्यानंतर मग तिथून मी बघितलं ट्रिप लागतात का नाही लागत. मग परत सायन्स सर्कलला आलो. सायन्स सर्कल हा माझा लास्ट स्टॉप आहे. जर इथून ट्रिप लागत नाही तर मी इथून काही हलणार नाहीत, कारण इथूनच जर ट्रिप लागत नाही तर मला वाटत नाही की कुठून ट्रिप लागतील. कारण इथून हा एरिया असा आहे की इथून काही ना काही छोट्या मोठ्या ट्रिप लागत असतात. जसं की खार BKC वगैरे लागतात ना, असं छोट्या मोठ्या काही ना काही लागत असतात. आणि होऊ शकतो की थोडासा सर्ज वगैरे पण भेटेल. आता मी आहे अंधेरीमध्ये आणि मी परत लोअर परेलची ट्रिप उचलली आहे, जस्ट बिकॉज की थोडा फेअर ठीकठाक आहे. तर आणि त्याच्यामध्ये टिप पण इन्क्लूड आहे. त्याने ड्रॉप अपडेट काहीतरी लोकेशन अपडेट केलं आहे असं समथिंग काहीतरी लिहून आला की गेलं तर नाही पाहिजे. पण इथून जे ट्रिप आहेत ना सगळं लोकलच वाजत आहेत, लांबच्या ट्रिप वाजतच नाही आहेत. एक BKCची ट्रिप वाजली पण ती पटकन निघून गेली उबरमध्ये. तर मी विचार केला की चला एक काम करूया की जाऊया लोअर परेलच्या आसपास, काही इश्यू नाही. जो टाईम दाखवतो आहे पोचण्याचा तो अप्रॉक्सिमेटली 1 तास दाखवतो आहे आणि प्रीमियर कॅटेगरीमधली ट्रिप आहे. तर 25 किलोमीटरच्या आसपास दाखवत होतं किती 421 समथिंग काहीतरी दाखवत आहे. आणि सायन्स सर्कलला काय झालं की ठाण्याची ट्रिप पण लागली आणि अंधेरीची ट्रिप पण लागली. नाही सॉरी, हां अंधेरीचीच लागली होती. तर ठाण्याची ट्रिप पण कॅन्सल झाली आणि अंधेरीची ट्रिप पण कॅन्सल झाली, म्हणजे दोन्ही ट्रिप एकसाथच कॅन्सल झाल्या. आणि नंतर मग परत मला अंधेरीची ट्रिप भेटली आणि ती ठाण्याच्या ट्रिपपेक्षा कितीतरी पटीने चांगल्यावाला रेट होता. म्हणजे चल ठीक आहे, काय हरकत नाही, शेवटी जे पण काय होतं चांगल्यासाठीच होतं. एक तर मी स्वतःहून कॅन्सल करायला चाललो होतो तर ती
कस्टमरनीच कॅन्सल मारली. अभिषेक नाव होतं त्याचं. असो, चला काय हरकत नाही, निघूया. मुंबईमध्ये घुसण्याचा हाच एक ॲडव्हान्टेज आहे की इथे जर एरिया तुम्ही परफेक्ट ठिकाणी असाल ना तर छोट्या मोठ्या ट्रिप भेटत राहतात. त्याच्याने काय होतं की तुमचा जो नॉन पीक टाईम जो आहे ना त्याच्यामध्ये पण ठीकठाक पैसे बनतात. जसं की आता 11 ते 4च्या मध्ये हा नॉन पीक टाईम आहे, त्याच्यामध्ये पण तुमचं काय ना काय निघतं. हे बघ, सगळ्या लोकल ट्रिप लागतात अंधेरी विंदेरीच्या. हे मी काय घेणार नाही का त्याला बंदच करून टाकतो. थांबा आता. भावानो, ट्रिप झाली कंप्लीट. किती दिले रे? मीच नाही बघितले. 364. वडाळा नको, 24 किलोमीटरचे 364. यायला पाहिजे वडाळा, पण ठीक आहे. आता काही टेन्शनच नाही. या कस्टमरला इथे मी ड्रॉप केला. ट्रिप लागली होती लोअर परेल टू दिघे आणि हा आहे ट्रिपचा फेअर. जेवढा हा फेअर आहे ना तेवढा CNG बसलाय. तर ठीक आहे, आता मी नवी मुंबईमध्ये सक्सेसफुली एंटर्ड. मला ना भूक लागली थोडीशी, तर बघायला लागेल की काय भेटेल. चांगलं होईल तर घरच्या साईडच्या ट्रिप लागतील तर घरीच मग डायरेक्ट जेवून डायरेक्ट निघेन. पण भेटेल का घरच्या साईडची ट्रिप, तो एक क्वेश्चन मार्क आहे. तरीच बोललो गरम काय होतं, एसीच बंद करून ठेवलंय. थोडासा दिसायला विजिबिलिटी ठीकठाक नाही आहे. 32 किलोमीटरचे 455 रुपये दिलेत. 1 तास लागलाय आणि ट्रिप आहे बिझनेस कम्फर्टमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काय रेट आहे हा. असू देता, काय इश्यू नाही आहे. इश्यू म्हणजे ठीक आहे, आता काय आपला नॉन पीक टाईम आहे तर त्या हिशोबाप्रमाणे आता कायच बोलणार. आतापर्यंत गाडीमध्ये CNG घुसलाय सकाळचा तो टोटल पकडून किती घुसलाय मला पण नाही माहिती, पण बघू चला आपण कॅल्क्युलेट करू. आणि आतापर्यंत जी गाडी चालली आहे ती 137 किलोमीटर गाडी चालली आहे. भावानो, आता मी आहे बँड्रा लीलावती हॉस्पिटलच्या इथे. कस्टमरला पिकअप केलं होतं रिलायन्सचं खूप मोठं ते हे आहे ना कॅम्पस, तिथून कस्टमरला पिकअप केलं होतं. ठाणे ईस्टची ट्रिप होती. तर तिथून कस्टमरला पिकअप केलं, इथे ड्रॉप केलं. ते बोलत आहेत की आम्हाला परत तिथेच जायचं आहे जिथून तुम्ही आम्हाला पिकअप केलं होतंस. तर मी त्यांना बोललो अर्धा पाऊण तास थांबेल मी. त्यानंतर त्यांच्याकडनं की एवढ्या टायमिंगचे काही चार्ज तर नाही केलेत. मी असं त्यांना गृहीत केलं आहे की जर मला अर्धा पाऊण तासामध्ये ट्रिप जर लागली इथून तर मी निघून जाणार, आणि मला ट्रिप नाहीच लागली तर मग ती वाली ट्रिप आहे. असं वाला कन्सेप्ट आहे. तर टाईम होते 4:41. हॉस्पिटलच्या लेफ्ट साईडलाच आहेत. हॉस्पिटलच्या इथं गाड्या पार्किंग केल्यात मी. प्रत्येक अशी पूर्ण लाईन आहेत आणि एक RTO वाला फिरतोय आणि प्रत्येक गाड्याला ज्यांनी पण गाड्या पार्क केल्यात सगळ्यांच्या गाडीला अडकित्ते लावलेत. अडकित्ते म्हणजे जामर लावलेत. खतरनाक. मार्च महिना भाई खतरनाक आहे. माझ्या पाठीमागं पण मर्सिडीजवाला आहे, तो पण गाडीमध्येच थांबलेत. जेवढे पण माणसं इथं थांबलेत गाडीमध्येच थांबलेत, कारण त्यांना माहिती आहे हे लोक आले फाईन मारायला की चावी चालू करायची का डायरेक्ट कल्टी मारायची. तर आता बघू. आपल्याला मी हे टाकले गो होम टाकून ठेवलं आहे आपल्या एरियातलं. तो गो टू होमचं ॲक्टिवेट म्हणजे भेटलं आपल्याला. ह्या साईडची ट्रिप भेटली तर चांगली गोष्ट आहे. मी आय होप सो ह्यांचं काम लवकरच होईल, कारण ह्यांचं तिकडे रिलायन्समध्ये जो त्यांचा चेक इन टाईम आहे ते 5 ते 7च्या मध्ये आहेत. तर बघू, जर नशिबामध्ये असेल तर भेटतील. कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे. ओलामध्ये तुम्हाला माहीतच आहे की समोरून कस्टमरनी कॉल केला तर त्यांचा आपल्याला नंबर भेटतो. तर मी तरी पण कॉन्टॅक्ट नंबर भेटलेला आहे. तर समोरून जेव्हा कॉल करेल आपण उचलायचं. ट्रिप असेल तर सांगायचं की बाबा मी ट्रिपवरती आहे, ट्रिप नसेल तर बाबा हा
आय एम रेडी, ये. सिम्पल. बघू आता कसं काय सीन आहे. थांबलोय फक्त. उबर गो मध्ये वाशीची ट्रिप दिसत होती 22 किलोमीटरचे 315 रुपये उबर गो मध्ये. आणि लगेच अनदर ड्रायव्हर मॅच टू दिस रिक्वेस्ट. ठीक आहे, काही हरकत नाही. आला परत. ही कुठली आहे? परेल. ज्या कस्टमरची वाट बघत होतो त्या कस्टमरने मला अजूनपर्यंत कॉल केला नाही. टाईम होतोय 6:24. बरं झालं ही ट्रिप मी ॲक्सेप्ट केली आणि घेऊन आलो वाशीला. ते 80 वर्षाच्या व्यक्ती, त्यांना मानेचं कमरेचा त्रास आहे आणि गेल्या 1.5 तासापासून ते उभ्या होतात. त्याला की त्यांना उभ्या राहता येत नाही. तर थोडासा वाईट पण वाटलं, पण काय करू शकत नाही. 4:30 वाजल्यापासून ते ट्रिप बघत रिक्वेस्ट टाकत होत्या उबरवरती, पण कोण ॲक्सेप्ट करत नव्हतं. मी ॲक्सेप्ट केली आणि त्यांनी सांगितलं की अरे यार माझ्यासोबत असं कधीच झालं नाही आणि राहते मी वाशीला, असं तसं छोटी मोठी स्टोरी. तर मला पण असं वाटलं की अरे यार हॉस्पिटलची ट्रिप घेतल्या पाहिजेत. पण काय करणार यार, काही कस्टमर असतात ठीक आहे, चांगले असतात, पण काही कस्टमर अक्षरशः अशा व्यक्तींना बसवतात गाडीमध्ये त्यांना की पेशंटला जमतच नाहीत, मग ते आपली गाडी खराब करतात. मग ॲज अ ड्रायव्हर आपण स्वतःची गाडी आपल्याला खराब झाली तर किती वाईट वाटतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आपापल्या जागेवरती बरोबर आहे. तर या कस्टमरला मी ड्रॉप केलं आणि ड्रॉप केल्यानंतर आता मी वाशिममध्ये आहे. वाशिममधून इथून मी आता एक काम करतो, इथून आहे ना एरिया प्रेफरन्स टाकतो. 6:30 वाजलेत. एरिया प्रेफरन्सच्यामुळे काय होईल की आपल्याला घरच्या साईडच्या ट्रिप्स लागतील. नाहीतर मग अजून एक ऑप्शन आहे, 7:30 वाजेपर्यंत वाट बघायची. 7:30 वाजेपर्यंत जर ट्रिप नाही लागली एखादी तर मग एरिया प्रेफरन्स टाकायचा. एरिया प्रेफरन्स 7:30 8:30 2 तासाचा एरिया प्रेफरन्स भेटेल. ट्रिप भेटली तर ठीक आहे, अन्यथा मग जायचं घरच्या साईडला. इथून आपलं घर जवळपास 17.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. वाशिममध्ये माझा बेकार एक्सपिरियन्स आहे, इथून कधी काय ट्रिप जास्त लागतच नाही. पण आज बघूया नशिबाच्या पुढे काय आहे. गाडी जवळपास 200 किलोमीटर चालली आहेत आणि 3,120 रुपयाची अर्निंग झालेली आहे टोटल. तर ऑन अँड ॲव्हरेज 15 रुपये पर किलोमीटरच्या रेटनी गाडी चाललेली आहे आतापर्यंत. सो बघूया ट्रिप भेटते का. गो टू होम टाकून ठेवलंय. आपल्याला वाशीवरून कोणत्याही प्रकारची काही ट्रिप भेटली नाही, म्हणून मी डायरेक्ट घरी आलो, म्हणजे बिल्डिंग खाली आलो. जाऊ दे, वाशीला तसं पण माझा बेकार एक्सपिरियन्स आहे. भेटली तर भेटली, नाही तर नाही भेटत मला नॉर्मल ट्रिप. तर आज गाडी 212.6 किलोमीटर गाडी चालली आहे आणि जी टोटल अर्निंग आहे ती 3,124 रुपये आहे. तर CNG किती गेला तर मी व्हिडिओ एडिट करताना कॅल्क्युलेशन करून टाकेन, सिम्पल. आणि मी 7:30 वाजता चाललेलो, पण थोडंसं एक काम होतं त्याच्यामुळे थोडा लेट झाला. 8 वाजून 8 मिनटं झालेत. चला, एनिवेज व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया. आता डायरेक्ट गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.